निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी तुम्हाला फोटो पाठवले तर आता. हा, तो ना आता शाळेचा नंबर झालाय ना ताई. हो. हा हा. काय अनुभव शेअर करायचा का तुम्हाला? हो, अनुभव म्हणजे असं मला येते प्रचिती. असं मी आता 2-3 वर्ष झालं तुम्हाला एकदा माग कॉल केला होता. हा हा, काय अनुभव आला सांगा ना ताई. गेल्या स्वामी समर्थाचे प्रकट दिन नव्हता का त्या दिवशी. हा 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 हा. आपलं पारायण मला ही पोरं यायची ह्या गोंधळात झालंच नाही. मग 21 पारायण करायचं म्हणून 7 तरी करावे म्हणून केलं. हा हा हा. पहिल्याच दिवशी म्हणलं बघू आपलं अशीच आता गडबडीत अशी सेवा साधी भोळे केली का म्हणून फोटो उगा काय बघावं म्हणून मी दिव्याचा फोटो काढला. अच्छा. हा. एकदम माझी जशी मूर्ती आहे गारेची तशी मूर्ती एकदम दिव्यात. आणि मग पुन्हा मी आमच्या सरांना दाखवली. की म्हणलं का माझी रुजू केली म्हणलं सेवा छान झालं म्हणलं. मला वाटत होतं म्हणलं मी असं कसं तरी माझी तोडकी मोडकी झाली सेवा. पण असं म्हणले तरी त्यांनी म्हणलं बघा कान तोंड हे सगळं दिसायले म्हणलं त्या मूर्तीत. हो. अरे तर त्यांनी म्हणले हो नाक डोळं त्याच्यात जरा नाक डोळं असं स्पष्ट नव्हतं ना. तसं म्हणलं की मी म्हणलं तुम्हाला दाखवायचं का? नाक डोळं दाखवते म्हणलं. थांबा म्हणलं. आणि गेले लगेच त्याच 5 मिनिटात लगेच फोटोचा काढला मी असं दिव्याचा फोटो. एका म्हणजे 3 वेळा असं फट वाजलं फोटो काढताना. अरे बापरे. मग ते वाजलं मला वाटलं कॅमेराच बिघडला काय की. पुन्हा 4थ्या वेळेस वाजलंच नाही. म्हणलं आता तर पूर्ण गेला म्हणलं काय निघालं का नाही म्हणून पुन्हा बघितलं फोटो. तर एकदम एक मला माझ्या दृष्टीनं तसं मला दिसलं एक बाळमामा सारखा असं फेटा बिटा मिशा पूर्ण कानासहित फेट्यासहित डोळे कपाळाला गंध मिशा बिशा सगळं एक. पुन्हा दुसऱ्या फोटोत निघाला साईबाबाचं. ते तर असं बघितलं की कोण आंधळ माणूस ही साईबाबा आहेत की म्हणतात. फोटो असं कसं निघाला असं कसं निघाला. तिसऱ्या वेळेस निघाला स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.